नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण सुंदर असे मोत्याचे ट्रेंडिंग कानातले कसे बनवायचे ते बघणार आहोत. सगळ्यात अगोदर मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघा, ज्या ज्वेलरी बनवताना खूप फायद्याच्या ठरतात. तर बघा, मला एका ताईंची कमेंट आलेली की मोतीचा चोकर दाखवा. त्यासाठी मी ट्युटोरियल अगोदरच चॅनलवर पोस्ट केलेले आहे, ते पण जाऊन नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अशा प्रकारची फुलं मी अगोदरच बनवून घेतलेली आहेत. मरून कलरमध्ये आहेत हे फुलं. कलर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. तसेच हे रेडीमेड स्टड भेटतात, इझिली अवेलेबल असतात. रॉ मटेरियलच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टड आणि फ्लॉवर एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर फुलांची वायर जर तुमच्याकडे शिल्लक नसेल तर दुसरा तुकडा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. फ्लॉवर बनवतानाच मी एक्स्ट्राची वायर घेत असते. एका बाजूने थोडीशी वायर शिल्लक होती, ते टोक अगोदर मी स्टडवरती जे होल दिलेले असतात त्यापैकी एका होलमधून खाली पास करून घेतली आणि बघा, अशा पद्धतीने ती वायर आपल्याला स्टडभोवती 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपलं फूल व्यवस्थित बसेल आणि हलणार नाही. पुढची प्रोसेस व्यवस्थित करता येणार आहे. तर बघा, मी हे 2 ते 3 वेळा वायरला अटॅच करून घेतलं आहे आणि मोठे टोक आता मी पहिल्यांदा टोक व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आपल्याला स्टडवरचे जे होल आहेत त्यापैकी प्रत्येक होलमधून वरच्या बाजूने वायर काढून नंतर होलच्या वरती जो मोती आहे त्याच्या बाजूने फिरवून घेऊन त्याच्या शेजारच्या होलमध्ये पास करायची आहे. तो म्हणजे मोती आणि स्टड एकमेकांना व्यवस्थित बसतात, हलत नाही. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. तर बघा, इथं वायरला पीळ पडू द्यायचा नाही, कारण 30 गेज वायर ही खूप लहान असते दोऱ्यासारखी, आणि पीळ जर पडला तर वायर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळं हलक्या हाताने व्यवस्थित काम करायचं आहे आणि पेशन्स ठेवायचा आहे कोणतीही ज्वेलरी बनवताना. तर बघा, मी प्रत्येक वेळी खालून ज्या होलमधून वायर वरती काढली त्याच्या वरच्या मोत्याच्या पुढून वायर त्याच्या पुढच्या होलमधून खाली पास करून घेत आहे, म्हणजे आपला स्टड आणि वरचा मोती हे एकदम एकमेकांना फिक्स होतात. तर बघा, प्रत्येक वेळी सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. सेम प्रोसेस मी 2 वेळा करून घेतली आहे, म्हणजे प्रत्येक होलमधून 2 वेळा वायर पास करून घेतली आहे, म्हणजे फूल एकदम टाईट बसतं स्टडवरती. ते बघा, मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ, कारण सेम प्रोसेस आहे. तुम्ही लक्ष देऊन बघितलात
किंवा एखादी गोष्ट जर नाही समजली तर रिवाईज करून बघायचं आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सगळ्या स्टेप फॉलो केल्या अगदी छान ज्वेलरी बनते. तर पहा, इथं मी अगोदरचं टोक कट करून घेतलेलं आहे कटरने आणि त्याचं टोक ही व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आपल्याला, कारण ते नंतर लागू शकतं. बघा, एक राऊंड पूर्ण झाल्यानंतर मी डबल दुसरा राऊंड केलेला आहे. खालच्या होलमधून वरच्या बाजूने वायर काढली की त्याच्या शेजारच्या होलमधून ती खाली आली पाहिजे आणि ती वायर वरून खाली घेताना एक मोती आपला त्यात फिक्स झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे फूल पूर्ण बनवून घ्यायचं आहे. वायरला जर पीळ बसत असेल तर ती वेळोवेळी आपल्याला सरळ करायची आणि मग ओढायची. जास्त जोरात खेचायची नाही, अगदी हलक्या हाताने वायर ओढायची आहे. तर बघा, इथं पीळ पडला होता, माझी वायर खाली येत नव्हती. मी प्लायरच्या साहाय्याने त्याचा पीळ पडलेला सरळ करून घेतला आणि नंतर वायर ओढली. जर मी तशीच काढली असती तर कदाचित तुटली पण असती. त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष देऊन करायचे आहे आपल्याला काम. तर बघा, छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात ज्यांचा उपयोग करून आपण व्यवस्थित परफेक्ट असं काम करू शकतो. आणि व्यवस्थित जर ज्वेलरी बनली आपली तर त्याची लाईफ पण वाढते, म्हणजे ते लवकर खराब होत नाहीत किंवा तुटत नाहीत. तर बघा, ज्या गृहिणी असतील, घराबाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांनी घर बसल्या शिकून स्वतःसाठी किंवा बिझनेस करायचा असेल तरीही अशा प्रकारचे व्हिडिओज बघून नक्की प्रयत्न करा. तर बघा, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो देखील करा. तशी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. इंस्टाग्रामवरती पण ज्वेलरीचे पेज आहे आपले, आणि ही जर ज्वेलरी तुम्हाला परचेस करायची असेल तरी नंबर दिला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेक करा. आणि आपल्या नातेवाईकांसोबत तसेच फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.